श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, उद्या 13 डिसेंबर 2023 मंगळवार, कार्तिक दर्श अमावस्या. उद्याच्या दिवशी आईने मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. एक वस्तू मुलांवरून ओवाळून टाकायची आहे आणि हा उपाय जो आहे तो आपल्याला सकाळीच करायचा आहे. तर ही वस्तू कोणती आहे, नंतर त्या वस्तूचं आपल्याला काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेप्रमाणे अमावस्येला देखील विशेष महत्त्व आहे. त्यात या महिन्यात येणारी ही अमावस्या या वर्षातील शेवटची अमावस्या ठरणार आहे, कारण यंदाचे वर्ष संपण्याच्या मार्गावर आहे. त्यानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या 12 डिसेंबर रोजी आहे, म्हणजे आज या अमावस्येला सुरुवात झालेली आहे. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येला स्नान, दान आणि पूजा केल्याने विशेष लाभ होतो. या दिवशी विधिवत पूजनासह काही उपाय केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. अमावस्येचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगितले आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून जप, तपश्चर्या आणि दान ही धार्मिक कार्य केली जातात. पितरांच्या शांतीसाठी देहदान, तर्पण आणि अन्नदान करण्यासाठी अमावस्या शुभ मानली जाते. अमावस्या तिथी ही अत्यंत शुभ मानली जाते, कारण या दिवशी देवी लक्ष्मीचं आगमन होत असतं. दिवाळीचं लक्ष्मीपूजन देखील आपण अमावस्या तिथीलाच करतो. पण यासोबतच काही नकारात्मक वाईट शक्तींचा संचार देखील वातावरणामध्ये अमावस्या तिथीच्या दिवशी असतो. आणि या वाईट नकारात्मक शक्तींचा प्रभाव आपल्या कुटुंबियांवर पडू नये, आपल्या मुलांचं त्यापासून संरक्षण व्हावं, यासाठी हे छोटे छोटे उपाय केले जातात. तर बघा, अगदी छोट्या मुलापासून ते मोठ्या म्हणजे शाळेत जाणाऱ्या, कॉलेजला जाणाऱ्या मुलांपर्यंत हा उपाय करता येईल. पण अगदी तान्ह्या बाळावरती हा उपाय आपल्याला करायचा नाही. तान्ह्या बाळासाठी त्याच्या आईचा पदरच पुरेसा आहे. आता मोठी झालेली मुलं ही बाहेर जातात, शाळेत जातात, कॉलेजला जातात आणि बाहेर जी आहे नकारात्मक शक्तीचा संचार जास्त असतो. त्यामुळे हा उपाय मोठ्या मुलांवरती करायचा आहे. तर बघा, तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील, मुली असतील, सगळ्यांवरती हा उपाय करता येईल. फक्त मुली जर मोठ्या असतील तर मासिक धर्म आलेला असेल तर हा उपाय करायचा नाही. तर बघा, कार्तिक दर्श अमावस्या ही उद्या मंगळवारी आलेली आहे. तर उद्याच्या दिवशी सकाळीच हा उपाय करायचा आहे. मुलं शाळेत जाण्याच्या आधी करा, कारण दुपारी 12च्या नंतर हा उपाय आपल्याला करायचा नाही. आणि मुलं शाळेतून जर 12 वाजता आली तर भर दुपारी देखील हा उपाय करायचा नाही. तर बघा, आईचं तान्हं बाळ जे आहे ते घराबाहेर जास्त जात नाही. आईसोबतच ते बाहेर जातं. पण अगदी 1 ते 1.5 वर्षाचं बाळ हे बाहेर खेळत असतं. अशा वेळेस त्याला नजर दोष होतो. मग त्यामुळे ते हट्टीपणा करायला लागतं, चिडचिड करतं, किरकिर करतं. यासोबतच तुमची मोठी मुलं असतील, मुलांची देखील कोणाचं काही ऐकत नसतील, त्यांच्यावरती सुद्धा किंवा आपल्याला हा मुलं उपाय तुमची करायचा आहे. घरामध्ये सतत आता आजारी थंडीचे राहत दिवस असतील, आहेत, एखादं तरी व्यसन देखील त्यांना मुलांना जडलेलं स्वच्छ असेल, अंघोळ जसं की घालून मोबाईलचं घ्यायची व्यसन असेल, आणि एखादा त्यानंतर गेम खेळण्याचं खेळण्याचं वगैरे व्यसन एक असेल, मुलं असतील, 2 कारण मुलं असतील, एखादी दोन्हीही अभ्यास मुलांना करणारी तुम्हाला मुलं शाळेत अचानकपणे जाण्याच्या अभ्यास आधी करणं बंद करतात अंघोळ आणि घालून मग हा या उपाय करून गोष्टींच्या पण ते शाळेत मागे लागतात. पाठवायचा याचं आहे. कारण कारण म्हणजे त्यांना शाळेतून काहीतरी त्यांना यायला जरदोष उशीर झालेला होत असतो. असेल तर मग आणि त्यानंतर हे सर्व तुम्हाला हा उपाय नजरदोष करता येणार आहेत, नाही. नकारात्मकता आहे, आपल्याला दूर करण्यासाठी आपण अमावस्या तिथीच्या दिवशी हे उपाय करत असतो. तर हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे. मुलं शाळेत जाण्याच्या आधी आईने हा उपाय करायचा आहे. तर आईने स्वतःला शुचिर्भूत करून घ्यायचं आहे. अंघोळ वगैरे करायची आहे. देवपूजा नाही झाली तरी चालेल, पण अंघोळ करून घ्यायची आहे. अंघोळीच्या आधी हा उपाय करायचा नाही. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची अंघोळ वगैरे झाल्यानंतर मग तुम्हाला किचनमध्ये यायचं आहे. किचनमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक पातेलं घ्यायचं आहे. त्या पातेल्यामध्ये तुम्हाला भात शिजवायचा आहे. आता एकापेक्षा अधिक मुलं असतील तर त्या दोन्ही मुलांवरून हा उपाय करायचा असेल तर तुम्हाला मूठभर असे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्या तांदळाचा तुम्हाला भात शिजवायचा आहे. भात शिजवत असताना तुम्हाला त्यामध्ये मीठ घालायचं नाही. आता भात शिजवल्यानंतर तुम्हाला त्या भाताचे 2 भाग करायचे आहेत. त्यासाठी 2 वाट्या घ्या. दोन्ही मुलांवरून तुम्हाला ही गोष्ट उतरून टाकायची आहे. तर 2 वाट्या घ्या. त्या दोन्ही वाट्यांमध्ये भाताचे समान भाग करून त्यामध्ये भात तुम्हाला भरून घ्यायचा आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची. त्या प्लेटवरती तुम्हाला ही वाटी पालथी करायची आहे, म्हणजे भात पूर्ण त्या प्लेटमध्ये पडेल. आता ती प्लेट तुम्हाला घ्यायची आहे आणि तुमच्या मुलाला देवघरासमोर बसवायचं किंवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये बसवू शकता. आता बसवत असताना मुलाचं तोंड हे दक्षिण दिशेकडे करायचं नाही, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. म्हणून आपल्याला ही दिशा सोडून कुठल्याही दिशेला तोंड करून मुलाला बसवायचं आहे. त्यानंतर मुलाला बसायला आसन द्यायचं. पाट द्या, चौरंग द्या किंवा एखादं कपड्याचं आसन द्यायचं आहे. त्यावरती मुलाला बसवायचं. मुलाला जमिनीवर बसवायचं नाही. जमिनीवर बसून तुम्ही हा उपाय केला तर सगळी सेवा जी आहे ती पृथ्वीला म्हणजेच केलेली सेवा ही जमिनीला पोचत असते. त्यामुळे मुलाला जमिनीवर बसवायचं नाही. आता पहिल्या मुलावरून आपल्याला हा भात जो आहे त्याच्या डोक्यापासून पायापासून 7 वेळा उतरून घ्यायचा आहे. उतरून घेत असताना श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा सतत जप करत राहायचा आहे.
घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा हा भात उतरून घ्यायचा आहे. आता पहिल्या मुलावरून तुम्ही हा उपाय केला, तो भात तुम्हाला बाजूला ठेवायचा. दुसऱ्या मुलासाठी सुद्धा असाच प्लेटमध्ये वाटीमधला भात पालथा करून घ्यायचा आहे आणि ती प्लेट जी आहे तुमच्या दुसऱ्या मुलावरून उतरून घ्यायची आहे. डोक्यापासून पायापासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा उतरून घ्यायचे आहे. उतरत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. तर बघा, आपली मुलं जी आहेत ती शाळेत जातात, कॉलेजला जातात आणि अशा ठिकाणी बरीचशी नकारात्मकता असते. त्या नकारात्मकतेचा प्रभाव आपल्या मुलांवरती होतो आणि अचानक ते खाणं पिणं बंद करतात, चिडचिड करायला लागतात, हट्टीपणा करायला लागतात. तर हे सर्व दोष जे आहेत ते या साध्या सोप्या उपायामुळे नाहीसे होतात. अमावस्या तिथीला आपण हे उपाय केले तर निश्चितपणे आपल्याला त्या उपायांमुळे मुलांमध्ये फरक जाणवतो. एवढे हे प्रभावी उपाय असतात. आता आपल्या मुलांमधील सगळे दोष निघून जाण्यासाठी आपण हा भाताचा उपाय केलेला आहे. आता भाताचं आपल्याला काय करायचं आहे, कारण त्या उपायामुळे इतर लोकांना त्रास न होता कामा नये. कारण तो भात कोणाकडून ओलांडला गेला तर त्याचा त्रास त्या व्यक्तीला होऊ शकतो. तर या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता दोन्ही मुलांवरून उतरवलेला भात आपल्याला एकत्र करायचा आहे आणि आपल्या घराची बाल्कनी जी असते त्या बाल्कनीमध्ये एखादा पुठ्ठा म्हणा किंवा एखादा पेपर आपल्याला टाकायचा आहे. त्यावरती हा भात आपल्याला पसरून द्यायचा आहे. मला बऱ्याचशा कमेंट येतात की ताई आमच्याकडे गच्ची नाही, टेरेस नाही आणि मागे पण पक्ष्यांनी हा भात खाल्लाच नाही, मग तो खाली पडला होता. तर मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तर बघा, बाल्कनीमध्ये पक्षी येतीलच याची खात्री तुम्हाला देता येणार नाही, पण टेरेसवरती पक्षी येतातच किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली हा भात टाकू शकता. तिथे पक्षी येतील आणि हा भात खाऊन घेतील किंवा इतर कीटक जे असतात जसं की मुंग्या असतील किंवा इतर कीटक असतील ते हे सर्व भात खाऊन घेतील आणि या भातामुळे इतर लोकांना त्रास पण होणार नाही. आणि जर तुमच्या बाल्कनीमध्ये पक्षी येत असतील तर सरळ तुम्ही बाल्कनीमध्ये सांगितल्याप्रमाणे एक पेपर टाका, पुठ्ठा टाका, त्यावरती हा भात पसरून द्या. शिजवतानाच भात छोट्याशा वाटीमध्ये शिजवा, त्याचे 2 भाग करून मुलांवरून हा उपाय करा, म्हणजे जास्त भात पण वाया जाणार नाही. तर या गोष्टीची काळजी घेऊनच तुम्हाला उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. हा उपाय जो आहे तो तुम्हाला सकाळपासून ते दुपारी 12च्या आतच करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे भर दुपारी हा उपाय करायचा नाही. कोणतेच उपाय किंवा सेवा आपण दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये करत नाहीत. आणि असं नाही की एकाच उपायामध्ये तुम्हाला तुमच्या मुलामध्ये फरक जाणवेल. सातत्याने दर अमावस्येला हा उपाय करून बघा. निश्चितपणे तुमच्या मुलामध्ये फरक पडेल. त्याचा चिडचिडेपणा, त्याचा हट्टीपणा कमी झालेला दिसेल. खाल्लेलं त्याच्या अंगी लागत नसेल तर ही गोष्ट देखील हळूहळू नाहीशी होईल. 2 मुलं असतील, 2 मुली असतील, दोघांवरूनही तुम्हाला हा उतारा करता येईल. फक्त मुलींचा मासिक धर्म आलेला नसावा. मुलं कितीही मोठी असू द्या, आईसाठी ती लहानच असतात. त्यामुळे असं नाही की खूप मोठी मुलं आहेत. प्रत्येकजण घराच्या बाहेर जातो. शाळेत जाणारी मुलं असतील, कॉलेजला जाणारी असतील, नोकरी व्यवसाय करणारी, आणि तिथे जी नकारात्मकता आहे ती घालवायची असेल तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. करून बघा आणि नक्कीच तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.